सावित्री, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. हे काय आहे ती? अगं असं काय करतेस? ही पुस्तके आहेत, या पुस्तकांचं वाचन कर. इश्श, आता या वयात कसं वाटेल ते? हे बघ सावित्री, तू मला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतंस, आता नाही म्हणू नकोस. हे तुला करावंच लागेल. आजपासून तुझा अभ्यास सुरू. अहो, पण लोक काय म्हणतील? किती बदनामी होईल आपली. लोक तू करतील आपल्यावर. स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात. असं बाहेर जाऊन नाही हो. बरं असू द्या, ही पुस्तके राहू द्या बाजूला. मला लय काम आहे ती. अरे बाळा, गप माझी सोन्या, तुला काय हवंय? का रडतोयस? अगं बाई, हे सांग तू लय तापले. हे पण घरी नाहीत. आता मी काय करू? सावित्री, अगं ये सावित्री, किती रडतंय तुझं बाळ? काय झालंय त्याला? होय ग पारू, रात्रीपासून लय रडायला लागले बघ. काय ठाऊक काय झालंय? अंग बी लय तापलंय. अगं सावित्री, अगं याचं अंग तर इस्तवाणी तापलंय. होय ग पारू, आता मी काय करू? अगं सावित्री, ही तर भूतबाधा आहे. भूतबाधा. काय भूतबाधा? माझ्या लेकराला भूताने झपटलंय? नाही नाही, असं होऊच शकत नाही. होय सावित्री, असंच झालंय. याच्या पापण्या बघ कशा लाल झाल्यात. मग आता मी काय करू? हे पण घरी नाहीत. अगं तुझं पोरगं लय तापलंय. आता रडत बसू नकोस, वेळ वाया घालू नकोस. आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले, लय जालीम उपाय करतात ते. त्यांच्याकडे घेऊन जा त्याला.